नमस्कार, माझ्या नवीन अशा व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। नेहमी आपण साखरेचा शिरा बनवतो, तर आज आपण वेगळा असा शिरा बनवणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅन गरम झाला की चेक करायचं आहे थोडंसं, आणि नंतर त्यात 1 वाटी रवा टाकायचा आहे। रवा हा जाड असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून तुम्ही थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे तो थोडंसं बारीक होईल। आणि आता आपल्याला त्यात थोडंसं भाजून घ्यायचा आधी असंच। त्यात तूप वगैरे टाकायचं नाहीये, आधी थोडंसं असंच भाजायचं आहे विदाउट तुपाचा। आणि नंतर त्यात आपल्याला थोडंसं म्हणजे जरा भाजल्यासारखं, म्हणजे भाजतो व्हाईट थोडा होतो, थोडा भाजायचं आहे। आता भाजल्यानंतर थोडंसं आपण त्यात एक म्हणजे 2-3 मिनिटं भाजायचं आहे। नंतर त्यात आपल्याला तूप टाकायचं। मी 4 ते 5 स्पून टाकलेले आहेत आणि हे देशी तूप आहे। मी फक्त तुपातच बनवणार आहे, कारण तुपात खूप म्हणजे चांगला असा होतो आणि टेस्टही वेगळी लागते। तुपात चांगला भाजायचं आहे आपल्याला। आणि मी इथे स्पॅच्युलाचा वापर केलेला आहे, कारण जर उलताण किंवा दुसरं काहीतरी आपण यूज केलं की त्याला चिकटून राहतं। स्पॅच्युलाला जास्त करून चिकटून राहत नाही, काहीच होत नाही, म्हणजे चिकटत नाही काय रवा वगैरे म्हणून। आणि तो खूप चांगलाही साईडचं वगैरे व्यवस्थित निघतं। स्पॅच्युला हा खूप चांगला म्हणजे आपल्याला ह्या अशा गोष्टी बनवण्यासाठी। आता भाजू द्यायचं आहे बघा। मी थोड्या वेळाने हलवून घेते आणि मंद आचेवरती, म्हणजे बारीक गॅसवरतीच तुम्हाला हा भाजायचा आहे। आणि मी काढून घेतलेला आहे बघा आता। आणि त्यातच मी हे बघा 1 ग्लास पाणी टाकले आता। नंतर अजून आपण थोडंसं, म्हणजे कसं रवा जेवढा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे 1 कप वाटी रवा आहे तर तिथे 2 किंवा 2.5 वाटी, जसं रवा पण वेगवेगळे असतात त्याच्या हिशोबाने। आता यात वेलची पूड टाकली। मी 1.5 ग्लास टाकलेला आहे। 1 वाटी रवा आहे तर 1.5 ग्लास टाकलेला आहे। मग तसंच तुम्ही थोडंसं टाकायचं आहे। वेलची पूड टाकली आहे आणि बदामाचे काप टाकलेले आहेत, चांगले बारीक पातळ केलेत बघा, तुम्हाला दिसत असेल यात। चांगलं बॉईल झालं की आपल्याला गूळ आहे माझ्याकडे, म्हणजे असं खिसणीने मी खिसला वगैरे नाही आहे। एक 5 मिनिटं पण नाही लागणार हा गूळ, म्हणजे उकळलेल्या हे पाणी उकळलेलं पाण्यात एकदम विरघळायला। म्हणून मी गूळ 1 वाटी रवा तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे। त्यात परत अजून जरा पाणी, म्हणजे गूळ म्हणजे चांगला हे झालेलं आहे, मिक्स झाला आहे त्यात, म्हणून मी त्यात 1 स्पून तूप टाकलेला आहे। आता आपल्याला यात जो रवा भाजून घेतलेला आहे तो टाकायचा आहे बघा। कसा फुगतोय बघा रवा त्यात, तुम्ही बघा। आता चांगलं हलवून घेतलंय मी, आणि स्पॅच्युलाने आपल्याला चांगलं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। हे बघा असे बुडे थोडंसं असं झाकून ठेवायचं, म्हणजे ते जे आतल्यात व्यवस्थित वाफ चांगली हे होऊन शिजतोय तो रवा, म्हणजे शिरा आपला शिजून होतोय आणि चांगला असं, म्हणजे वाफ बाहेर न पडता त्यातल्या त्यात हे झाली की चांगला अजून फुगतो पण शिजतो पण। हे बघा आता हा रेडी झालाय बघा। अजून म्हणजे हलवायचं व्यवस्थित अजून। मग तुम्हाला घट्ट हवा असेल तर घट्ट तुम्ही बनवू शकता जरा अजून भाजून, आणि जर पातळ हवं असेल तर म्हणजे तुमच्या हिशोबाने पातळ तुम्ही तसंच ठेवू शकता। पण मी चांगला असं मला घट्ट पाहिजे, म्हणजे त्यात आपण दूध वगैरे टाकून खाऊ शकतो आणि चवही वेगळी लागते। आणि गुळाचा शिरा आहे त्यामुळे जे शुगर असलेल्या माणसालाही खूप चांगला उत्तम असा आहे शिरा। तुम्ही बघू शकता, हे बघा मस्त असं मी बनवलेला आहे आणि एका बाउलमध्ये सर्व केलेला आहे। आता याच्यात आपण सर्व केल्यानंतर आपल्याला याच्यावरती बदामाचे कापही टाकायचे आहेत। तुम्हाला जर काजूचे पिस्त्याचे काप असतील तर तुम्ही तेही टाकू शकता, किंवा चारोळी जरा थोडीशी खिसूनही टाकू शकता, म्हणजे बारीक बारीक काप करायचे। जसं मी हे बघा, हे बारीक किती काप झालेत। बटाट्याचे चिप्स करताना जी खिसणी वापरतो त्या खिसणीने मी हे काप केलेले आहेत, कारण एवढे बारीक आणि छान होतात दाताखाली। नॉर्मल म्हणजे लहान मुलांना तर खूप बरं असतं ते, कारण मोठे मोठे काप असले की मुलं खात नाहीत, म्हणून हे कसे पटकन पातळ असल्यामुळे काय वाटत नाही। आणि शुगर असलेल्या माणसाला खूप उत्तम असं आहे। तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट करूनही सांगा की कसा बनवलेला आहे तुम्ही, आणि तुम्हाला कशी टेस्ट लागली त्याची हेही सांगा।